जरांगे पाटील यांना आता आझाद मैदानात आंदोलनासाठी परवानगी मिळालेली आहे। खरं तर या परवानगी संदर्भात चर्चा सुरू होती। परवानगी मिळणार की नाही हा प्रश्न होता। अखेर आता मोठी अपडेट समोर आली आहे। मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानामध्ये आंदोलनासाठी परवानगी मिळालेली आहे। खरं तर या संदर्भात काही पर्यायी मार्ग सुद्धा पाहिले जात होते। अटी आणि शर्तीसह ही आता परवानगी देण्यात आलेली आहे। अटी आणि शर्ती काय त्या सुद्धा आपण आपल्याकडे माहिती आल्यानंतर त्या संदर्भात सुद्धा माहिती देणार आहोत। मात्र आता जी अपडेट आपल्या हाती आले त्याप्रमाणे जरांगे पाटील यांना अटी आणि शर्तीसह आझाद मैदानात आंदोलनासाठी परवानगी देण्यात आलेली आहे। तर या संदर्भात पर्यायी सुद्धा मार्ग पाहिले जात होते। मात्र आता आझाद मैदानाचा मार्ग हा परवानगी संदर्भातला मोकळा झालेला आहे। अटी आणि शर्तीसह ही परवानगी देण्यात आलेली आहे। मनोज जरांगे पाटील यांचं वादळ मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई धडकणार आहे आणि त्याची दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतो। या विषयी आता बोलण्यासाठी मनोज जरांगे पाटील आहे आपल्या सोबत आहेत। पाटील तर केवळ 5,000 आंदोलकांना आंदोलनासाठी आझाद मैदानावर येण्याची परवानगी देण्यात आली। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्या सोबत जोडले। श्रेयस, आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटील यांचं वादळ मराठा आरक्षणासंदर्भात मुंबईत धडकणार आहे आणि आता जी अपडेट आलेली आहे आझाद मैदानावर खरं तर परवानगी मिळणार की नाही मिळणार हा प्रश्न होता। मात्र आता परवानगी मिळाल्याची माहिती समोर आली। अटी शर्ती नेमक्या काय? खरं तर आपल्याला हे सांगावं लागेल प्रेक्षकांना की त्यांना जी परवानगी मिळाली ती एका दिवसापुरती मिळाली। म्हणजेच हे जेव्हा आंदोलन जेव्हा इकडे येईल तेव्हा इकडे येईल तेव्हाची जी दिवसाची परवानगी असेल, म्हणजे सकाळ ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही परवानगी मिळालेली आहे। आझाद मैदानाची परवानगी त्यांनी घेतली, त्यामुळे 29 तारखेच्या आसपासचा जो दिवस आहे तो दिवस त्यांना परवानगी आझाद मैदानावर मिळाली आणि तिकडे ते आंदोलन करू शकतात। मात्र आता या परवानगीवर मनोज जरांगे पाटील काय सांगतात त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं। मात्र जो अर्ज केला होता मागच्या वेळी जेव्हा त्यांनी परवानगी मागितली तर परवानगी नाकारली होती। मात्र आता एका दिवसाची परवानगी म्हणजेच अ डे परवानगी ज्याला आपण म्हणतो ती परवानगी मिळालेली आहे आणि तो दिवस म्हणजे कदाचित 29 तारीखच्या आसपासचा दिवस जेव्हा मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मुंबईत पोहोचेल तेव्हा आझाद मैदान सकाळी पासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत त्यांना त्याची परवानगी पालिकेत दिलेली आहे। एकंदर पाहायला गेलं तर हा आंदोलन किती तीव्र होईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। गणपतीच्या दिवसांमध्ये हे आंदोलन होताना दिसतंय, त्यामुळे कुठे ना कुठे त्या आंदोलनाला परवानगी आपण देऊ शकत नाही असं म्हणणं सगळ्यांचं झालं होतं। त्यांना अनेकदा लोकांनी खरं तर विनंती देखील केलेली। मात्र आताच्या घटकेला या सगळ्या गोष्टी पाहता अनेक परवानग्या होत्या, मात्र परवानगीना एका दिवसापुरती ही परवानगी त्यांना मिळालेली आहे। अगदी श्रेयस, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। मनोज जरांगे पाटील यांना आता अटी आणि शर्तीसह केवळ एका दिवसासाठी आंदोलनाची परवानगी देण्यात आलेली आहे। केवळ 5,000 आंदोलकांना आंदोलनासाठी आझाद मैदानावर येण्याची परवानगी आहे। त्यामुळे आगामी काळात या संदर्भातल्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। यंदा मात्र आरक्षणाशिवाय माघार नाही अशी ठाम भूमिका असा निर्धार करत मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे आता रवाना झालेले आहेत। जरांगे पाटलांना आझाद मैदानात आंदोलनासाठी परवानगी देण्यात आलेली आहे। केवळ एका दिवसासाठी ही परवानगी आहे, त्यामध्ये वेळेची सुद्धा मर्यादा आहे, 9 ते 6ची वेळ असणार आहे। अटी आणि शर्तीसह परवानगी दिली आहे, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे केवळ 5,000 आंदोलकांनाच या आंदोलनासाठी आझाद मैदानावर उपस्थित राहता येणार आहे। आंदोलकांसोबत केवळ 5 वाहनांना येण्याची परवानगी आहे। त्यामुळं अटी आणि शर्तीसह ही परवानगी देण्यात आली। आंदोलनाची वेळ ही सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे। मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या भूमिकेसंदर्भात त्यांनी निर्धार केलेला आहे। आता मात्र माघार नाही अशी ठाम भूमिका घेत मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे रवाना झालेले आहेत।